नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यात गेल्या महिनाभरात फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर घरगुती गॅसच्या स्फोटाची चर्चा सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील हालकर्णी फाटा येथील सूर्यकांत महागावकर यांच्या घरात गेल्या 2 आठवड्यापूर्वी पहाटे 4 वाजता मोठा आवाज होऊन आगीचा लोळ घरभर पसरून घरातील कौटुंबिक साहित्याचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महागावकर कुटुंबातील सूर्यकांत व सौ शोभा महागावकर हे दोघेही पती-पत्नी जखमी झाले आहेत. महागावकर कुटुंबाने घरातील गॅस सिलेंडरमुळेच हा स्फोट झाल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दिली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच 2 दिवसापूर्वी हालकर्णी फाट्यावरून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तावरीवाडी येथे घरगुती गॅसच्या स्फोटात नुकसान होऊन यामध्ये रेडेकर कुटुंबातील मायलेकीही जखमी झाले आहेत. देव बलवत म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दोन्ही स्फोटाची तीव्रता पाहता इतकी भयानक होती की घराच्या खिडक्यांच्या काचा पडून त्याची दारे दूरवर जाऊन पडली. घराचे पत्रे उडून गेले. प्रापंचिक साहित्य नुकसान झाले आहे. दोन्ही कुटुंबियांनी घरातील गॅस गळतीमुळेच स्फोट झाल्याची माहिती दिल्याचे समजते. 2 आठवड्यात 4 किलोमीटर अंतरावर आत झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील गावांच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीने याविषयी योग्य उपाययोजना करून परिसरातील पुरवलेल्या गॅस सिलेंडरची योग्य देखभाल करावी. तसेच समाजात जनजागृती करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे.